धन्यवाद सर. जसं की सरांनी इंट्रोडक्शन दिला की आमचे सर्व पार्टीचे मान्यवर इथे उपस्थित आहे आणि आम आदमी पार्टी जे महानगरपालिकेची निवडणूक आहे ते किती म्हणजे सिरियसली लढत आहे असं तुम्हाला हे उदाहरण मी आता देऊन सांगतो. आम आदमी पार्टीने आपली स्टार प्रचारकांची लिस्ट जाहीर केली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी नागपूर महानगरपालिकेचे इलेक्शन लढत आहे. त्यामध्ये त्यांनी स्टार प्रचारकांची लिस्ट जारी केली आहे. त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल साहेब मुख्य स्टार प्रचारकांसोबत भगवंत मान साहेब, मनीष सिसोदिया साहेब, संजय सिंग साहेब, सत्येंद्र जैन, अतिशी मॅडम, गोपाल राय, पंकज कुमार गुप्ता, डॉक्टर संदीप पाठक, प्रकाश जारवाल साहेब, गोपाल इटालिया साहेब, प्रीती शर्मा मेनन, राखी बिर्लान, विशेष रवी, प्रवीण देशमुख, अमानतुल्ला खान, कुलदीप कुमार, पंकज गुप्ता, अजित फाटके पाटील, रंगाराव चुरे, विजय कुंभार, वसंतराव डोके, डॉक्टर अभिजित मोरे, अमित मस्के, संदीप देसाई, भूषण ठाकूरकर, ॲडव्होकेट मनीष मोडक, संग्राम गाडगे, ॲडव्होकेट सागर पाटील, नविंदर अहुलवालिया, डॉक्टर रियाज पठाण, मुकुट किर्दत, रुबेन मस्करांगे, सुनील वडसकर, अभिजित गोस्वामी, प्रीती शिंदेकर, शेखर घोडगे, उत्तम पाटील आणि संतोष करंडक. म्हणजे तुम्ही या लिस्टमध्ये बघाल तर आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेत्यांपासून ते एका यंग मुलाला पण यांनी स्टार प्रचारक बनवला आहे. उत्तम पाटील कोल्हापूर महानगरपालिकेचा अध्यक्ष आहे आणि त्या मुलाला आम आदमी पार्टीने इथे स्टार प्रचारकाची पण जिम्मेदारी दिली. 10 लोकांची लिस्ट डिक्लेअर केली होती पार्टीने. येणाऱ्या दिवसात सोनू साहेब तुम्हाला सांगेल की केव्हा केव्हा आम्ही लिस्ट जाहीर करू. आम आदमी पार्टीने एक 10 गॅरंटीजचं जे आमचे रिसर्च विंगचे अध्यक्ष आहे गोस्वामी साहेब त्यांच्या नेतृत्वात आम्ही एक 10 पॉईंट मॅनिफेस्टो पण बनवला आहे. त्याच्यामध्ये नागपूर महानगरपालिकेला ज्या गोष्टींची गरज आहे त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर तिथे लिहिलं आहे आणि तेही प्रॉपरली स्टडी करून लोकांचे फीडबॅक घेऊन तेही आम्ही लवकरच तुमच्या समोर घेऊन येऊ. आणि दुसऱ्या लिस्टबद्दल आणि सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला आमचे महाराष्ट्राचे सोनू पाटील. सगळ्यांना नमस्कार. मागील काही दिवसात 2-3 दिवसा अगोदर आम्ही महानगरपालिकेची एक 10 कॅन्डिडेटची लिस्ट आम्ही जाहीर केली होती. आता येणाऱ्या उद्याच समजा उद्या आमची एक प्रेस कॉन्फरन्स असेल त्यामध्ये आम्ही पुन्हा एक चांगला आकडा आम्ही इथे देऊ कॅन्डिडेटचा आणि सगळे कॅन्डिडेट आम्ही आमचा प्रयत्न आहे की पूर्ण 151 सीटा पूर्ण लढवायचा आणि ते होतीलच जवळपास. येणाऱ्या प्रत्येक दिवशी आमची एक प्रेस कॉन्फरन्स असेलच आणि त्याबाबत तुम्हाला माहिती मिळेल. ही जी निवडणूक आहे ही निवडणूक जी सत्ता आहे 2022 पासून जी इलेक्शन नाही लढवण्याची जी वृत्ती होती यांची, आता सुप्रीम कोर्टाने जेव्हा त्यांना आळा घातला की तुम्हाला इलेक्शन आता करावंच लागेल 31 जानेवारीपर्यंत, त्यामुळे यांनी आनंद-पानंदमध्ये ते इलेक्शन लावलं आणि आता समोर इलेक्शन आपण लढत आहोत आणि पूर्ण ताकदीने लढत आहोत. तर हेच माझं म्हणणं होतं. याच्यानंतर तुम्हाला शाहिद अली जाफरी सर तुम्हाला काही गोष्ट बोलतील. सबको नमस्कार. मैं शाहिद अली जाफरी, महाराष्ट्र प्रदेश सचिव. आम आदमी पार्टी के बारे में आप सब जानते हैं और इन्होंने आपको बताया भी होगा कि हम बिजली फ्री दे रहे हैं, पानी फ्री दे रहे हैं, टैक्स कम कर रहे हैं. इसके बावजूद एक बहुत बड़ी बात क्या कर रहे हैं हम साथ में, इसके इतना सा फ्री देने के बावजूद हमारा जो बजट है वो प्रॉफिट में. ये दिल्ली में भी प्रूव हो गया और ये पंजाब में भी प्रूव हो गया कि हमारा जो इतना सा फ्री देने के बाद भी हमारा जो बजट है प्रॉफिट में रहता है. तो इस बात पे आप लोगों ने ध्यान देना चाहिए और आम आदमी पार्टी को सपोर्ट करना चाहिए. इतना ही बोल के मैं अपने 2 शब्द खत्म. धन्यवाद. किती सीट्सवर उमेदवार उभे करणार आहेत? जसं की सचिन साहेबांनी सांगितलं की आमचं टार्गेट 151 सीटवर आहे. पण फक्त उमेदवार उतरवायचा म्हणून आम्ही काम नाही करत. जिथे आम आदमी पार्टी सक्षमपणे विरोधकांना आव्हान देऊ शकेल त्या सीटवर आमचा जास्त फोकस आहे. लवकरच तुम्हाला तो आकडा पण आम्ही देऊ.
आता हल्ली किती फॉर्म्स म्हणजे उमेदवारांचे इंटरव्ह्यू झालेले आहेत, किती फॉर्म घेऊन गेलेले आहेत अंदाज? आमचे इंटरव्ह्यूज तर 120पेक्षा जास्त कॅन्डिडेटचे झाले आहेत आणि त्यामध्ये मॅक्सिमम लोकांचं आम्ही सिलेक्शन पण केलं आहे. येणाऱ्या दिवसात तुम्हाला ते लिस्ट आम्ही काढू. जाहीरनामा काय राहणार आहे नेमकं माझं? लवकरच जसं सगळे हे निवडणूक प्रक्रिया सुरू म्हणजे संपेल म्हणजे चाचणी वगैरे होऊन जाईल त्यानंतर आम्ही तुम्हाला करू आमचे बेसिक मुद्दे आहेत की जे पाण्याचे वाढते बिल आहेत नागपूर महानगरामध्ये जे पाण्याचे वाढते बिल येत आहे त्याच्यावर आम्ही काम केलं आहे. जे प्रत्येक वॉर्डमध्ये डिस्पेन्सरीज हवी आहे एक छोटं क्लिनिक हवं आहे ते आहे त्याच्यावर आम्ही आरोग्य सेवेवर काम करत आहे. बसेसवर काम केलं आहे. एका वर्षात नागपूर कसं स्वच्छ होईल यावर आमचा भर आहे. त्यानंतर अनेक असे आहे तुम्हाला लवकर सांगितले सगळं लवकर तुमच्या समोर येईल. हे स्टार प्रचारकाची तुम्ही यादी जाहीर केलेली आहे, तर अरविंद केजरीवाल नागपूरला येणार आहेत? 100% शक्यता आहे याची येण्याची. त्याचा पण तो प्रोग्राम आम्ही तुम्हाला लवकरच करू. महानगरपालिकेची शाळे काही बंद आहे त्याबद्दल काही विचार केला? हो, आम आदमी पार्टी शाळा आणि एज्युकेशन आणि हेल्थकेअर हा त्यांचा मेन विचारधारा आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही एक इंटिग्रेटेड सिस्टम वर काम करतो की नर्सरीपासून 12th महानगरपालिका कसं एज्युकेशन देऊ शकेल प्रत्येक लहान मुलांना नागपुराचं त्याच्यावर आम्ही काम केलं आहे. लवकरच ते तुम्हाला आम्ही 1 तारखेचं जवळपास आम्ही तुम्हाला तो मॅनिफेस्टो देऊ. बघा, आम आदमी पार्टी रिअल मुद्द्यांवर काम करत आहे. म्हणजे तुम्ही आमच्या ह्याच्यात बघाल की आम्ही कसं 100% इलेक्ट्रिसिटी बसेसवर पर्यंत जाऊ, लास्ट माइल कनेक्टिव्हिटीवर कसं जाऊ, प्रत्येक मुलाला एज्युकेशन कसं देऊ, प्रत्येक मुलाच्या फिटनेसवर प्रत्येक जो म्हणजे नागपूरकर आहे त्याचा हेल्थ चेकअप त्याच्यावर पण आम्ही भर घालत आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये कशी डिस्पेन्सरी निर्माण करू, कसं नागपुरामध्ये वर्ल्ड क्लास हेल्थकेअर सिस्टम आम्ही निर्माण करू, या सगळ्यांवरच आमचं भर आहे. बाकी सगळे दुसरे मुद्दे आमच्या याच्यात नाही. वोट काय देतील काय नाही हे आम्हाला माहिती नाही. आम्ही जनतेपर्यंत आमचे दिल्ली आणि पंजाबमध्ये केलेले कामं आणि नागपूरमध्ये काय करू हेच कामं घेऊन आम्ही लोकांपर्यंत जात आहे. आणि एक साधा घरचा मुलगा तिला कॅन्डिडेट म्हणून आम्ही लोकांपर्यंत जातो. आता लोक तिला किती वोट करतील हे सगळं लोकांवर आणि नागपूरकरांवर बहुत फेमस है और ये मोहल्ला क्लिनिक जो महाराष्ट्र का मोहल्ला क्लिनिक रहेगा वो महा मोहल्ला क्लिनिक कहलाएगा. महा ये जो शब्द है हुआ है ये इसके लिए हुआ है कि महा फॉर महाराष्ट्र या महा फॉर थोड़ा अपग्रेडेड. तो दिस विल बी अपग्रेडेड क्लिनिक ऑफ मोहल्ला क्लिनिक. और इसके लिए हमने पूरा वर्कआउट कर लिया है और उसमें जो वो है एक्सपेंसेस है वो भी कोई बहुत ज़्यादा नहीं बढ़ रहे. बहुत मिनिमम एक्सपेंसेस में हम लोग महा मोहल्ला क्लिनिक करके उसको लॉन्च करेंगे, जिसकी हमारी पूरी जो रिसर्च टीम है हेल्थ केयर की उन्होंने पूरी तैयारी करके रखी है. तो आप महा मोहल्ला क्लिनिक देखिए हमारा और फिर आपको मालूम होगा कि हम लोग क्या करना चाहते हैं हेल्थ सेक्टर में. किती मोहल्ला क्लिनिक्स बनवण्याचं तुमचं प्लॅन आणि किती एक्सपेन्सचा आकडा तुमच्यापर्यंत आला? कारण तुमचं रिसर्च झालं तुमच्याकडे काही आकडा नसेल तर तो आकडा जरा सांगू शकाल? हर वार्ड में एक मोहल्ला क्लिनिक का हमारा प्लानिंग है, लेकिन वो स्टेजेस में हम लोग उसको इम्प्लीमेंट करेंगे. और एक्सपेंसेस कितने आ रहे हैं उसके? ते सगळं तुम्हाला 1 तारखेला एक उसके लिए अलग हम लोग पीसी लेने वाले हैं एक प्रेस कॉन्फरन्स भी काढून और हम लोग उसको नहीं क्या ऑडियो विजुअल प्रेजेंटेशन भी देंगे आपको.